सोलापूर जिल्ह्यातल्या तांदूळवाडी अपघातानंतर जालना जिल्ह्यातल्या एका अपघातग्रस्त विहिरीची चर्चा आता सध्या चांगलीच रंगू लागलेली आहे। कारण ज्या पद्धतीने तांदूळवाडीमध्ये त्या विहिरीमध्ये 2 वेळेस अपघात झाल्याची माहिती समोर आलेली आहे, त्यानंतर जालन्यात सुद्धा जामवाडी परिसरातली ही विहीर आहे। जालना नागपूर हा मुख्य महामार्ग आहे आणि याच महामार्गावरती ही विहीर आहे। 2021 सालची ही गोष्ट आहे। 4 जणांचा या विहिरीत बुडून मृत्यू झालेला होता। खरं तर एक वाहन 2021 फेब्रुवारी महिना साधारण होता आणि त्यावेळेस एक कार जी आहे ती या ठिकाणी या महामार्गावरून जात असताना या विहिरीत कोसळलेली होती। इतकंच नाही तर त्यानंतर 1 दिवसाच्या अंतराने एका पाठोपाठ 2 अपघात झाल्याने ही विहीर आता चांगलीच चर्चेत आलेली आहे। मात्र आपण जर पाहिलं तर हा जालना नागपूर महामार्ग आहे आणि या महामार्गाच्या अगदी 10 ते 15 फूट अंतरावरती ही खेटूनच या ठिकाणी विहीर असल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। विहिरीची दुरावस्था सध्या झालेली आहे। आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने या विहिरीला तडे गेलेले आहे। मात्र अद्यापही प्रशासनाने ही विहीर बुजवण्याचा निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे प्रशासन अजून काही अपघात होण्याची वाट पाहते का असा सवाल जो आहे तो उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो की अपघात झाल्यानंतर बॅरिकेड्स या महामार्गावरती लावण्यात आलेले होते। मात्र बॅरिकेड्सची उंची देखील सद्यस्थितीला कमी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे अजूनही भरधाव वेगात जर एखादं वाहन आलं तर या विहिरीत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे प्रशासनाने ही विहीर आता केव्हा बुजवणार आहे असा सवाल जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतोय। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर दाट झाडाझुडपात ही विहीर रस्त्यावरून अजूनही दिवसा दिसत नाही। त्यामुळे रात्रीची केव्हा दिसणार असा सवाल जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो की प्रशासनाने अजून सुद्धा ही विहीर बुजवण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला नाही। त्यामुळे अजून काही बळी घेण्याची वाट प्रशासन पाहतंय का असा सवाल जनसामान्य नागरिकातून उपस्थित होतोय। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जामवाडी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।